कल्याणमधील बैतुरकर पाडा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। त्यातच दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्या, मात्र केडीएमचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज उगले यांनी महापालिका मुख्यालय गाठले। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिला। काय कारण आहे? गेले 10 महिने पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की शिवाजीनगर बैतुरकर पाडा पाण्याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30, परंतु त्यांना पाणीच जात नाही। फक्त 11:30ला पाणी येतं आणि 12 वाजता जातं। दुर्गानगर ठाणकर पाड्यामध्ये किमान 10 ठिकाणी गढूळ पाणी येते, पाण्याला वास येतो, दुर्गंधीयुक्त आहे। सध्या पावसाळा चालू आहे, मलेरिया, डायरिया, टायफॉइड, जुलाब यासारख्या आजार आहेत। मॅडम, आयुक्त मॅडम यांना पण मी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जो अधिकारी सोमवंशी तोचे ह्या कामामध्ये लक्ष नाही आणि तो त्या दक्षता गुणनियंत्रण विभागामध्ये कामाला आहे, याचा अतिरिक्त भार आहे। तर त्यामुळे त्याचं लक्ष नाही आणि श्री घोडे जे कार्यकारी अभियंता आलेले आहेत यांना पण मी त्याविषयी तक्रार करतो की ह्या माणसाकडे जर का काम करण्याचे कौशल्य नाही तर मग ह्या माणसाला या ठिकाणी का ठेवलेलं आहे? त्यांचं जे दक्षता गुणनियंत्रण तिथं ठेवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्याला कोणला तरी नेमा की यांना कामाची गरज आहे। यांना कामाची गरज नाही, त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हे लोक खेळत आहे। त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई आयुक्त महोदयांनी करावी। तशा प्रकारचे सूचना, तशा प्रकारचे फोटोग्राफ आणि तशा प्रकारचे मेसेज मी माननीय आयुक्त मॅडम आतापर्यंत 3 वेळा टाकलेले आहेत। आता मी अधिक काय करावं, नाईलाज असतो मला या ठिकाणी बसावं लागतं।